नमस्कार. भारतीय राज्यघटनेचं आज आपलं 13वं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये मी नवीन काय सांगणार नाही आहे बघा. आपण यापूर्वी जे 12 लेक्चर्स पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण 1773 पासून 1947 पर्यंतचे सर्व कायदे बघितले होते. त्याचीच रिव्हिजन या लेक्चरमध्ये होणार आहे बघा. आणि हे लेक्चर एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे बघा. कारण या कायद्यांवरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात आणि हे सर्व कायदे तुम्हाला एकाच लेक्चरमध्ये रिव्हिजन स्वरूपात मिळणार आहेत. तर कुठलाही वेळ न घालवता पहिल्या पॉईंटला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पाहिला. हा कायदा का महत्त्वाचा आहे याची आपण 3 कारणे सांगितली होती. पहिलं कारण, ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते. आता यालाच इन शॉर्ट काय म्हणू शकतो आपण की ब्रिटिश सरकारने केलेला पहिला कायदा कुठला होता, म्हणजे भारतासाठी किंवा भारतात केलेला पहिला कायदा कुठला होता, तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. दुसरं कारण, या कायद्याने प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. बघा, 1773 पूर्वी फक्त कशाची मान्यता दिली होती, तर फक्त व्यापाराची मान्यता दिली होती. आणि 1773च्या कायद्यानुसार कोणत्या कार्यांना मान्यता दिली, तर राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना पण मान्यता दिली. तिसरं आणि शेवटचं कारण, या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला होता बघा. यानंतर आपण या कायद्याची वैशिष्ट्ये बघितली. 5 वैशिष्ट्ये सांगितली होती बघा. पहिलं वैशिष्ट्य बघण्यापूर्वी 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर कोणतं पद निर्माण केलं होतं, तर बंगालचा गव्हर्नर. आणि 1773च्या कायद्यानुसार कोणतं पद निर्माण केलं, बंगालचा गव्हर्नर जनरल. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता, तर वॉरन हेस्टिंग हा पहिला बनला होता बघा. पहिल्या वैशिष्ट्यात काय सांगितले बघा, बंगालचा गव्हर्नर याचं नाव बदलून काय केलं, बंगालचा गव्हर्नर जनरल असं नाव करण्यात आलं. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला, तर वॉरन हेस्टिंग बनला होता बघा. दुसरं वैशिष्ट्य बघा, 1773च्या टायमिंगला आपल्या इथं 3 प्रेसिडेन्सी होत्या, म्हणजे बॉम्बे, त्यालाच मुंबई आत्ता म्हणतो आपण, दुसरी मद्रास, त्यालाच आत्ता आपण चेन्नई असं म्हणतो, आणि तिसरी बंगाल. अशा 3 प्रेसिडेन्सी होत्या. आणि भारतामध्ये त्यावेळेस 3 गव्हर्नर होते आणि तिघही सेपरेट कार्य करत होते 1773 पर्यंत. तर 1773च्या कायद्यानुसार काय करण्यात आलं, तर बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नरला दुय्यम बनवण्यात आले बघा. म्हणजे आता सर्वोच्च कोण झाला, बंगालचा गव्हर्नर सर्वोच्च झाला, आणि त्याच्या अंतर्गत कोण आले, तर मुंबईचा आणि मद्रासचा गव्हर्नर त्याच्या अंतर्गत आले बघा. तिसरं वैशिष्ट्य, 1773च्या कायद्यानुसार कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कधी करण्यात आली, 1774ला. 1773च्या कायद्यानुसार 1774ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कुठे करण्यात आली, कोलकाता येथे. किती न्यायमूर्ती होते त्यावेळेस तिथं, 1 मुख्य न्यायमूर्ती आणि 3 इतर सदस्य असतील असं सांगितलं होतं बघा. चौथं वैशिष्ट्य, या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावरती आणि स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावरती बंदी घालण्यात आली होती बघा. भेटवस्तू स्वीकारायची नाहीये, खाजगी व्यापार करायचा नाहीये असं या कायद्यामध्ये सांगितलं होतं. आणि 5वं आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य, ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण दृढ केले होते या कायद्यानुसार बघा. यानंतर आपण पुढचा कायदा पाहिला होता, पिट्स इंडिया ॲक्ट 1784. आता इथं पहिला पॉईंट आपण सांगितला होता, या कायद्याला पिट्स असं का नाव दिलं होतं, तर त्यावेळेस त्यांचा पंतप्रधान म्हणजे ब्रिटनचा पंतप्रधान विल्यम पिट हा होता. आणि त्यामुळे त्याच्या नावावरून या कायद्याला काय नाव दिले, पिट्स इंडिया ॲक्ट 1784. आता या कायद्याची आपण एकूण 3 वैशिष्ट्य पाहिली होती आणि एक महत्त्वाचा पॉईंट खाली लिहिलेला आहे. 3 वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य बघा, या कायद्याने कंपनीची व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यात भेद करण्यात आली. बघा काय पॉईंट सांगितलं इथं, बघा सुरुवातीपासूनच कंपनीचे व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य कोण सांभाळत होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर सांभाळत होतं. बघा पॉईंट परत रिपीट करतो, कंपनीच्या सुरुवातीपासूनचे व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य कोण सांभाळत होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर सांभाळत होतं. आणि आता काय केलेलं या ठिकाणी भेद करण्यात आला. तर दुसरा पॉईंट बघा काय सांगितलंय, दुसऱ्या पॉईंटचा सारांश बघा काय निघतो त्या ठिकाणी. या कायद्यानुसार म्हणजे 1784च्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलकडं कोणतं कार्य देण्यात आलं, तर राजकीय कार्य देण्यात आलं बघा. आता परत एकदा रिपीट करूया बघा. पहिले दोन्ही पॉईंट बघा काय सांगितले. पहिल्या पॉईंटमध्ये काय, व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यात भेद करण्यात आली. हे दोन्ही कार्य आधी कोण बघत होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर. यातलं राजकीय कार्य आता कुणाला दिलं, बोर्ड ऑफ कंट्रोलकडे. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना 84नुसार झाली, म्हणजे 1784च्या कायद्यानुसार झाली. बोर्ड ऑफ कंट्रोलकडे राजकीय कार्य देण्यात आलं. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टरकडे आता फक्त कोणतं कार्य उरलं, तर व्यापारी कार्य उरलेलं आहे बघा. तिसरं वैशिष्ट्य, नागरी, लष्करी, महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण आणि निर्देशन करण्याचे अधिकार
नियामक मंडळाला दिली, म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आली. बघा परत सांगतो तिसरा पॉईंट, महसूल विषयक जे कार्य असतील किंवा लष्करी कार्य असतील, नागरी विषय असतील, या विषयीचे सगळं पर्यवेक्षण आणि निर्देशन करण्याचे अधिकार कोणाला दिले? बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आले. आणि सर्वात शेवटचा पॉईंट, भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधण्यात आले. त्यालाच काय म्हणतो आपण? ब्रिटिश पजेशन असं म्हणतो. ब्रिटिश पजेशन. यानंतर कायद्यांचा सिक्वेन्स जर बघितला तर चार्टर्ड ॲक्ट 1793चा येतो आणि त्याच्यानंतर चार्टर्ड ॲक्ट 1813चा येतो. पण हे दोन कायदे जर बघितले, घटनात्मक दृष्ट्या यांचं महत्त्व जास्त नाही आहे. त्यामुळं लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात किंवा इतर कुठल्याही राज्यघटनेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या दोन कायद्यांचं वैशिष्ट्य आढळत नाही. पण शॉर्टमध्ये आपण महत्त्वाचे 2-3 पॉईंट फक्त त्यातले बघूयात. प्रथम चार्टर्ड ॲक्ट 1793. बघा याची वैशिष्ट्य जर बघितली, बरीच वैशिष्ट्ये आहेत त्याची, हिस्ट्रीच्या बुकमध्ये आपल्याला वाचायला सुद्धा भेटतील. पण ज्या गोष्टीवरती किंवा ज्या पॉईंटवरती प्रश्न विचारलेला आहे तोच पॉईंट आपण इथे डिस्कस करूयात. बघा पहिलं वैशिष्ट्य किंवा एकच वैशिष्ट्य असं म्हणू शकतो ज्याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. बघा काय वैशिष्ट्य सांगितले? बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे पगार आता ब्रिटिश भारताच्या तिजोरीतून दिले जाईल असं सांगण्यात आले. म्हणजेच 1784 ते 1793 दरम्यान या 9 वर्षांसाठी बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे पगार कोणत्या तिजोरीतून दिले गेले? तर ब्रिटिश तिजोरीतून दिले गेले. ब्रिटिश तिजोरीतून. आणि 1793च्या कायद्यानुसार काय सांगण्यात आलं? तर यांचं पेमेंट भारतीय तिजोरीतून दिलं जाईल असे सांगितले गेले. म्हणजे 1793 नंतर कोणत्या तिजोरीतून दिलं गेलं पेमेंट? तर भारतीय तिजोरीतून पेमेंट दिलं गेलं. आता 1793 पासून जर आपण अजून पुढे गेलो तर 1858 पर्यंत त्यांचं पेमेंट, म्हणजे 1793 ते 1858 पर्यंत त्यांचं पेमेंट कोणत्या तिजोरीतून दिलं गेलं? तर भारतीय तिजोरीतून दिलं गेलं. आता 1858च का म्हणतोय मी या ठिकाणी? कारण की 1858ला बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करण्यात आलं होतं आणि त्या जागी भारत मंत्री आणला होता. भारत मंत्री आणलंय आणि भारत मंत्र्याचं पेमेंट सुद्धा भारतीय तिजोरीतून दिलं गेलं 1858 ते 1919 दरम्यान. आणि 1919ला परत 1919ला एक कायदा आला होता. त्या कायद्यानुसार काय सांगितलं की भारत मंत्र्याचं पेमेंट जे आहे ते आता ब्रिटिश तिजोरीतून दिलं जाईल असं सांगितलं होतं. यानंतर आपण चार्टर्ड ॲक्ट 1813 बघितला. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य, ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी नष्ट करण्यात आली. आता याला 2 अपवाद आहेत. 2 अपवाद काय? चीनशी व्यापाराची मक्तेदारी जी होती ती तशी शाबूत ठेवली आणि ईस्ट इंडिया कंपनीची जी चहाची मक्तेदारी होती ती पण शाबूत ठेवली. म्हणजे चीनशी व्यापार कोण करणार? ते ईस्ट इंडिया कंपनीच करणार. आणि चहाचा व्यापार सुद्धा कोण करणार? ते ईस्ट इंडिया कंपनीच करणार असं त्याचा अर्थ होता. इतर जो व्यापार आहे त्याच्यावरील मक्तेदारी नष्ट करण्यात आली. म्हणजे आता इतर प्रकारचा कुठलाही व्यापार कुठलीही कंपनी करू शकत होती. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक्षेप होता का? तर नाही. म्हणजे आता ईस्ट इंडिया कंपनी व्यतिरिक्त ब्रिटनमधील दुसरी कुठलीही कंपनी भारतात येऊन व्यापार करू शकत होती. म्हणजे त्यासाठी कंपनीची किंवा कुणाची परमिशन घेण्याची आवश्यकता होती का? तर नव्हती. पण नवीन कंपनी जर आली तर ती 2 व्यापार करू शकत नव्हती. 2 व्यापार म्हणजेच कुठले? चीनशी एक व्यापार आणि दुसरा चहाचा व्यापार करू शकत नव्हती. कारण की चीनचा व्यापार, चीनसोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार याची मक्तेदारी कुणाकडे ठेवण्यात आली होती? ते ईस्ट इंडिया कंपनीकडे. या कायद्याचं दुसरं वैशिष्ट्य, भारतीय शिक्षणासाठी 1 लाख रुपये राखून ठेवण्यात आले होते. आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य त्याच्यामधलं, ब्रिटिश मिशनरींना भारतात स्थायिक होण्याची संमती दिली होती. म्हणजे सरळ काय केलं होतं? ब्रिटिश मिशनऱ्यांना म्हणजेच ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्म प्रसारासाठी संमती दिली होती या कायद्यानुसार. यानंतर आपण 1833च्या कायद्याची वैशिष्ट्ये बघितली होती. वैशिष्ट्यांमध्ये सांगितलं होतं की बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. तसेच संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. तसेच मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नव्हता. आणि तो सफल कधी झाला? तर 1853च्या कायद्यामध्ये झाला होता. बघा आपण 1853च्या कायद्याची 4 वैशिष्ट्ये बघितली. 1. गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र विधिमंडळ स्थापन करण्यात आले. 2. खुल्या स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या व पहिले भारतीय ICS अधिकारी कोण झाले? तर सत्येंद्रनाथ टागोर झाले. 3. अगोदरच्या कायद्यांप्रमाणे 20 वर्षांची सनद देण्यात आली नव्हती. 20 किंवा कुठल्याच वर्षांची सनद देण्यात आली नव्हती. आणि 4.
केंद्रीय विधिमंडळात म्हणजेच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 4 सदस्य स्थानिक सरकार नियुक्त करतील असे सांगण्यात आले. बघा 1858च्या कायद्याची आपण 5 वैशिष्ट्ये बघितली. 1. भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइसरॉय बनला व पहिला व्हॉइसरॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय होता. दुसरा पॉईंट, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर रद्द करण्यात आले. तिसरा पॉईंट, ब्रिटिश मंत्रिमंडळात भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले व पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले झाला होता. 4. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. आणि शेवटचा पॉईंट, इंडिया काउन्सिलला कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान मिळाले होते. बघा आपण 1861च्या कायद्याची 5 वैशिष्ट्ये बघितली. 1. लॉर्ड कॅनिंगने त्याच्या काउन्सिलमध्ये 3 भारतीयांना नामनिर्देशित केले आणि ते 3 भारतीय म्हणजेच बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. 2. मुंबई व मद्रासला कायदे करण्याचे अधिकार पुन्हा देण्यात आले. 1833ला काढून घेण्यात आले होते, ते पुन्हा 1861च्या कायद्याने देण्यात आले. 3 नवीन कायदे मंडळे स्थापन केली, म्हणजेच कुठली 1862ला बंगाल, 1866ला वायव्य सरहद्द प्रांत येथे आणि 1897ला पंजाब येथे. 4. कॅबिनेट पद्धतीचा पाया घातला. कोणी घातला तर लॉर्ड कॅनिंगने घातला. आणि 5वा पॉईंट, आणीबाणीच्या काळात व्हॉइसरॉय अधिसूचना काढू शकतो. बघा 1892च्या कायद्याची आपण 3 वैशिष्ट्ये बघितली. 1. केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळात सदस्य संख्या वाढवण्यात आली. 2. अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे अधिकार देण्यात आले, तसेच कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे सुद्धा अधिकार देण्यात आले. 3. प्रांतिक कायदे मंडळात नामनिर्देशित सदस्यांची तरतूद करण्यात आली आणि निवडणूक हा शब्द वापरला गेलेला नव्हता. बघा आपण 1909च्या कायद्याची 5 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 करण्यात आली होती. त्याचबरोबर सांगितलं होतं केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळाचा आकार वाढवण्यात आला होता. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रीय विधिमंडळात बहुमत कुणाचं असेल सरकारी सदस्यांचं आणि राज्यांमध्ये किंवा प्रांतांमध्ये कुणाचं असेल बिन सरकारी सदस्यांचं असेल. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं की केंद्रामध्ये आणि प्रांतामधील विधिमंडळात भारतीयांचे अधिकार वाढवले होते, जसं की उदाहरणार्थ सदस्यांना प्रश्न विचारणे, अर्थसंकल्पासंबंधित ठराव मांडणे किंवा अनुमती देणे असे अधिकार वाढवण्यात आले होते. चौथं वैशिष्ट्य सांगितलं होतं की पहिल्यांदाच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद केली. आणि व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय कोण होते तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा. लास्ट लेक्चरमधला पॉईंट काय होता 1861च्या कायद्यानुसारचा, तर त्यावेळेस व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये भारतीयांना स्थान प्राप्त झाले होते. पहिले 3 भारतीय कोण होते, बनारसचा राजा, पतियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. आणि आत्ताचा पॉईंट काय, या ठिकाणी कार्यकारी मंडळात स्थान भेटले. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळात भारतीयांना स्थान कधी भेटले 1909च्या कायद्यानुसार, आणि व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये स्थान कधी भेटले तर 1861च्या कायद्यानुसार. यानंतर 5वा आणि शेवटचा पॉईंट सांगितला होता आपण, स्वतंत्र मतदारसंघ आखण्यात आले. कुणासाठी, मुस्लिमांसाठी. म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कधी प्राप्त झाले तर 1909च्या कायद्यानुसार. बघा भारत सरकार कायदा 1919ची आपण 10 वैशिष्ट्ये बघितली. पहिलं वैशिष्ट्य, केंद्रीय व प्रांतीय विषय वेगवेगळे केले होते. दुसरा पॉईंट, प्रांतीय विषयांचे परत काय केले, सोपीव खाती आणि राखीव खाती असे 2 गट केले. त्यामुळेच त्याला काय म्हटलं आपण, द्विदल राज्य पद्धती असं म्हटलं. तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरा पॉईंट, द्विगृह सभागृह स्थापन केले. म्हणजे सध्याला जर बघितलं आपण लोकसभा आणि राज्यसभा, त्याचप्रमाणे त्यावेळेस काय होतं, काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. चौथा पॉईंट, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 पैकी 3 सदस्य कोण असतील, भारतीय असतील. 5वा पॉईंट, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. 6वा पॉईंट, मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले. 7वा पॉईंट, लंडनमध्ये उच्चायुक्त हे पद निर्माण केलं आणि त्याच्याकडे काय केलं, भारत मंत्र्याचे थोडे कार्य त्याच्याकडे देण्यात आले. 8वा पॉईंट,
केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. कधी केली ती? 1926ला. 9वा पॉईंट, प्रांतांचा अर्थसंकल्प सेपरेट करून टाकले. आणि 10वा पॉईंट, पुन्हा एकदा 10 वर्षानंतर सुधारणाचा हप्ता दिला जाईल. बघा 1919चा कायदा आला, त्याच्यातला 10वा पॉईंट आपण सांगितला होता की 10 वर्षानंतर सुधारणांचा हप्ता दिला जाईल असं सांगितलं होतं. 1929ला सायमन कमिशन यायला हवं होतं, पण कधी स्थापन झालं? 1927ला. नोव्हेंबर 1927ला स्थापन झालं. भारतात कधी आलं? 1928ला. सायमन कमिशनचा अध्यक्ष कोण होता? तर सर जॉन सायमन हा त्याचा अध्यक्ष होता. सायमन कमिशनमध्ये सदस्य किती होते? तर 7 सदस्य होते. 7 मधल्यावर त्याच्यावरती एकदा प्रश्न विचारला होता, तो बघून या एकदा. सायमन कमिशनने आपला अहवाल 1930ला सादर केला. अहवालामध्ये त्यांनी शिफारसी काय सांगितल्या होत्या? दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी आणि प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे असं सांगितलं होतं. ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांची संघराज्य स्थापन करावे सांगितलं आणि सांप्रदायिक मतदारसंघ पुढेही चालू ठेवावे असं सांगितलं होतं. या सगळ्या अहवालावरून ब्रिटिशांनी काय ठरवलं की गोलमेज परिषदा घेण्याचं ठरवलं. मग 1930, 1931 आणि 1932 अशा 3 गोलमेज परिषदा कुठे पार पडल्या? तर ब्रिटनमध्ये पार पडल्या होत्या. यानंतर 1928 ते 1932 दरम्यान काही घटना घडल्या होत्या. त्या घटना एकदा सिक्वेन्सने बघूयात. बघा पहिला पॉईंट, नोव्हेंबर 1927ला सायमन कमिशन स्थापन करण्यात आले होते आणि भारतीयांनी यावरती बहिष्कार टाकला होता. बघा पहिला पॉईंट काय सांगितला? नोव्हेंबर 1927 सायमन कमिशनची स्थापना. नोव्हेंबर 1927 मध्येच म्हणजे 24 नोव्हेंबर 1927ला भारत मंत्री बर्कन हेड होता. त्या बर्कन हेडने स्वतःचे संविधान तयार करून दाखवा असे आव्हान भारतीयांना केले होते. बघा पहिला पॉईंट काय सांगितला? नोव्हेंबर 1927 सायमन कमिशनची स्थापना, त्यावरती बहिष्कार टाकला आणि त्याच्यानंतर भारत मंत्री बर्कन हेडने भारतीयांना तुम्ही स्वतः संविधान करून दाखवा असे आव्हान केले होते. म्हणून मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने एक अहवाल तयार केला आणि 28 ऑगस्ट 1928 रोजी तो सादर केला. यालाच आपण आज काय म्हणतो? नेहरू रिपोर्ट असं म्हणतो. बघा नेहरू रिपोर्टमध्ये काय सांगितलेले, काय पॉईंट दिलेले आहेत ते एकदा तुम्ही हिस्ट्रीच्या बुक्समधून वाचून घ्या. नेहरू रिपोर्ट सादर केल्यानंतर मोहम्मद अली जिन्नांना हा रिपोर्ट पटला नव्हता. त्यामुळे त्यांनी काय केलं? मार्च 1929ला स्वतःचे 14 मुद्दे मांडले. बघा पॉईंट काय सांगितला? मार्च 1929ला मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वतःचे 14 मुद्दे जाहीर केले. प्रत्येक मुद्दा जर बघितला आपण तर मुस्लिमांच्या फेवरमध्ये त्यांनी मुद्दा सांगितला होता. एक उदाहरण जर बघितलं आपण, कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असतील की कायदे मंडळात ठराविक राखीव जागा असतील, असे काही त्यांनी त्या ठिकाणी पॉईंट सांगितले होते. यानंतर 1930ला पहिली गोलमेज परिषद पार पडली. कुठे पार पडली ती? लंडन येथे पार पडली. यामध्ये काँग्रेसने भाग घेतला होता का? तर नव्हता घेतला. कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याने याच्यामध्ये सहभाग दर्शवला नव्हता. बघा आता भारतातली सर्वात मोठा पक्ष कुठला आहे त्यावेळेसचा? तो काँग्रेस, आणि काँग्रेसनेच त्या ठिकाणी भाग घेतलेला नाहीये. त्यामुळे ही परिषद जी आहे पहिली गोलमेज परिषद यशस्वी होऊ शकते का? तर नाही. पहिली गोलमेज परिषद अपयशी ठरली. आता दुसरी गोलमेज परिषद 1931ला लंडनमध्ये भरणार होती. आता ही तरी परिषद यशस्वी व्हावी यासाठी ब्रिटिशांनी काय प्रयत्न केले? तर काँग्रेसने त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता काँग्रेसने सहभाग घ्यावा त्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं? गांधीजींसोबत 5 मार्च 1931ला एक करार केला. त्यालाच काय म्हणतो आपण? गांधी आयर्विन करार. आणि या करारानुसार गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते. दुसरी गोलमेज परिषद पार पडली. आता ही यशस्वी झाली का? तर ही पण यशस्वी झालेली नव्हती. आणि त्याच्यानंतर लगेचच 16 ऑगस्ट 1932ला ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. आता जातीय निवाडा जाहीर केला म्हणजे काय केलं नक्की? बघा याद्वारे दलितांनाही स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. आता यापूर्वी पण आपण असेच पॉईंट पाहिले होते. बघा 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना भेटले होते. 1919च्या कायद्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले होते. आणि 1932ला म्हणजे 16 ऑगस्ट 1932च्या घोषणेनुसार कुणाला भेटले? दलितांना भेटले होते. बघा स्वतंत्र मतदारसंघ. तर स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले होते. ही बाब गांधीजींना पटली नव्हती. म्हणून गांधीजींनी काय केलं? याविरुद्ध पुण्यातील येरोडा जेलमध्ये 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण सुरू केले.
बघा पॉईंट रिपीट करतो परत, जातीय निवडा त्याद्वारे काय झालं, दलितांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले. आणि गांधीजींना हे पटलं नव्हतं, म्हणून गांधीजींनी काय केलं, याविरुद्ध येरवडा जेलमध्ये 20 सप्टेंबर 1932ला आमरण उपोषण सुरू केलं. आणि त्याच्यानंतर लगेच 4 दिवसानंतर 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधीजी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार करण्यात आला. आणि या करारानुसार काय सांगितलं, तर केंद्रीय कायदे मंडळात 18% जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ या 2 पॉईंटचा आजच्या लेक्चरमध्ये उल्लेख आला. कन्फ्युजन असेल, आपण याच्या मागं पण त्या ठिकाणी स्पष्टीकरण सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा आज बघूयात. बघा एक उदाहरण बघूयात. भारतात आज राखीव मतदारसंघ आहेत का, तर आहेत. आणि भारतात आज स्वतंत्र मतदारसंघ आहेत का, तर याचं उत्तर आहे एक सुद्धा मतदारसंघ स्वतंत्र नाही. बघा राखीवचं उदाहरण बघा आता काय आहे. राखीव जर बघितलं, लोकसभेमध्ये आत्ता सध्याला सदस्य संख्या किती आहे आत्ता भारताची, 543. आणि त्या 543 पैकी 84 जागा कुणासाठी राखीव आहेत, तर SC कास्टसाठी त्या ठिकाणी राखीव आहेत. आणि जर ST साठी जर बघितलं आपण, ST साठी किती सांगितलेले आहेत, तर 47 जागा ST साठी राखीव आहेत. आता या राखीव आणि स्वतंत्र याच्यामध्ये काय फरक आहे, आता ज्या 84 जागा ज्या राखीव आहेत त्या ठिकाणी SC कॅन्डिडेट फक्त उभे राहणार, त्यांना मतदान कोण करणार, मतदारसंघात असणारी सर्व मतदार त्यांना मतदान करू शकतात. याला काय म्हणतो आपण, राखीव मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघ याचं उदाहरण बघूयात. बघा भारतात सर्वप्रथम स्वतंत्र मतदारसंघ कधी आखण्यात आला, ते 1909च्या कायद्यानुसार कुणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले, मुस्लिमांना. याचं उदाहरण सांगितलं होतं आपण. त्या मतदारसंघात कॅन्डिडेट कोण असणार, मुस्लिम कॅन्डिडेट असणार. आणि मतदार सुद्धा कोण असणार, तर फक्त मुस्लिमच लोक काय करू शकतात, मतदान करू शकतात. हा फरक आहे बघा त्याच्यात. बघा परत एकदा बघूयात. राखीव काय सांगितलं, भारतात आज राखीव मतदारसंघ आहेत का, तर आहेत. आणि स्वतंत्र मतदारसंघ आहेत का, तर नाही आहेत. यानंतर सर्वात शेवटी नोव्हेंबर आणि डिसेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद पार पडली. आणि ती सुद्धा काय ठरली होती, अपयशी ठरली होती. बघा भारत सरकार कायदा 1935 याच्यामध्ये कलमे किती होती, तर 321. आणि परिशिष्टे किती होती, तर 10 परिशिष्टे होती. बघा पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं, 3 सूच्यांमध्ये डिवाइड केले होते विषय, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्रामध्ये 59 विषय, प्रांतांमध्ये 54 विषय आणि समवर्तीमध्ये 36 विषय. शेषाधिकार कोणाकडे होते, तर व्हॉइसरॉयकडे होते. बघा 3 सूच्या सांगितल्या होत्या आणि शेषाधिकार कोणाकडे, व्हॉइसरॉयकडे. दुसरा पॉईंट बघा, प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती चालू होती, ती रद्द करण्यात आली आणि पूर्ण स्वायत्तता देण्यात आली. आणि ही तरतूद कधी लागू करण्यात आली, 1937ला लागू झाली आणि 39ला रद्द करण्यात आली. तिसरं वैशिष्ट्य जर बघितलं, केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्याची तरतूद करण्यात आली होती, पण ती लागू झाली का, तर नव्हती लागू झाली. 1935 मध्ये 11 प्रांत होते आणि 11 पैकी 6 प्रांतांमध्ये काय सांगितलं होतं, द्विगृह कायदे मंडळ असेल असं सांगितलं होतं. बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम, संयुक्त प्रांत यांच्यामध्ये काय होतं, तर द्विगृह कायदे मंडळ होतं. बघा 5वं वैशिष्ट्य सांगितलं आपण, दलित वर्ग, महिला, कामगार यांच्यासाठी ही स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. बघा दलित वर्ग 16 ऑगस्ट 1932च्या जातीय निवाड्यामध्ये पण उल्लेख केला होता, पण ती लागू झाली होती का, नाही. तर 1935च्या कायद्यामध्ये पुन्हा लागू करण्यात आली. पुढचा पॉईंट, 1858 नुसार स्थापन झालेली भारत परिषद म्हणजे इंडिया काउन्सिल स्थापन झाली होती. ती इंडिया काउन्सिल काय करून टाकली, बरखास्त करून टाकली. आणि त्याच्या जागी काय स्थापन केलं, सल्लागार म्हणजे भारत मंत्र्यासाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली. 7वा पॉईंट, या कायद्याने मताधिकार वाढवण्यात आले होते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के वाढवले होते, तर 10% मताधिकार वाढवण्यात आला होता. बघा 8वा पॉईंट, RBIच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती. आणि 9व्या पॉईंट मध्ये प्रांतांना म्हणजे प्रांतीय लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. आणि सर्वात शेवटचा आणि 10वा पॉईंट, संघ राज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. आणि त्यानुसार 1937ला नवी दिल्ली येथे फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती. बघा भारत स्वतंत्र कायदा 1947 पारित होण्यापूर्वी काय काय घटनाक्रम घडले हे एकदा बघितलं होतं आपण. बघा सर्व पहिला घटनाक्रम काय होता, 1945ला निवडणुका झाल्या, ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या. सत्तेमध्ये कोण आलं, मजूर पक्ष सत्तेमध्ये आला होता. मजूर पक्षाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान कोण होते, तर क्लेमेंट ॲटली हे पंतप्रधान होते.
यानंतर 1946ला संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. त्याचं कार्य काय होतं? संविधान तयार करणे. 20 फेब्रुवारी 1947ला क्लेमेंट ॲटलींनी एक घोषणा केली. त्या घोषणेनुसार काय सांगितलं? 30 जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य भेटेल असं सांगण्यात आलं. यानंतर 3 जून 1947ला अजून एक घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेत काय सांगितलं? तुम्ही जी राज्यघटना तयार करते ती राज्यघटना जर एखाद्या ठिकाणच्या लोकांना जर मान्य नसेल तर त्या ठिकाणी ती राज्यघटना लागू होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर 3 जून 1947ला अजून एक घोषणा करण्यात आली होती. त्यालाच काय म्हणतो आपण? माउंटबॅटन प्लॅन. आणि माउंटबॅटन प्लॅन म्हणजेच काय? भारताच्या फाळणीची योजना त्या ठिकाणी सांगण्यात आली होती बघा. यानंतर सर्वात शेवटी 4 जुलै 1947ला एक विधेयक मांडण्यात आणलं. त्या विधेयकालाच काय म्हणतो आपण? भारत स्वतंत्र विधेयक. आणि ते विधेयक पारित कधी केलं? म्हणजे राज्याची त्या ठिकाणी संमती कधी भेटली? 18 जुलै 1947ला संमती भेटली. आणि ते लागू कधी झालं? 15 ऑगस्ट 1947ला लागू झालं होतं बघा. भारत स्वतंत्र कायदा 1947ची वैशिष्ट्य बघा. पहिलं वैशिष्ट्य, 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा करण्यात आली. दुसरं वैशिष्ट्य, भारत व पाकिस्तानी दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. तिसरं वैशिष्ट्य, व्हॉइसरॉय हे पद रद्द करण्यात आले आणि त्या जागी गव्हर्नर जनरल म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल आणि पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल असे पद निर्माण करण्यात आले. चौथं वैशिष्ट्यामध्ये काय बघितलं बघा? ब्रिटिश सांगतात की तुम्ही तुमचं संविधान तयार करा आणि ते तुम्ही स्वतः स्वीकारा असं सांगितलं. 5वं वैशिष्ट्य, कायदे करण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आले. मग आता जर ब्रिटिश जर कायदे करत नसतील तर मग कायदे कोणतरी करायला पाहिजे. मग तो कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिला? भारतामध्ये कोणासाठी दिला? भारतीय संविधान सभाला. पाकिस्तानमध्ये कोणाला भेटला? पाकिस्तान संविधान सभेला. 6वं वैशिष्ट्य बघा, भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आले. 7वं वैशिष्ट्य, ब्रिटिशांचा संस्थानिकांवरील जो काही अधिकार होता तो रद्द करण्यात आला. 8वं वैशिष्ट्य, संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा सांगितली होती. आणि सर्वात वादग्रस्त ठरलेला पॉईंट हाच होता बघा. 9वं वैशिष्ट्य, प्रांतांतील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा 1935 नुसार चालेल. बघा, नवीन राज्यघटना तयार व्हायची जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत भारत कोणत्या कायद्यानुसार चालेल किंवा पाकिस्तान कोणत्या कायद्यानुसार चालेल तर 1935च्या कायद्यानुसार चालेल असं सांगण्यात आलं होतं बघा. आणि 10वं वैशिष्ट्य, विधेयकाबाबत जर नकाराधिकार वापरायचा जो काय अधिकार होता सम्राटाचा, तो सम्राटाचा अधिकार काय केला? काढून घेण्यात आला. आणि तो अधिकार कुणाला दिला? भारताच्या किंवा पाकिस्तानच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला. 11वं वैशिष्ट्य, भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांतांचे गव्हर्नर जनरल यांना घटनात्मक म्हणजेच नाममात्र राष्ट्रप्रमुख करण्यात आले. जसं की भारतामध्ये आत्ता बघितलं, राष्ट्रपती नाममात्र प्रमुख आहेत पण सर्व कारभार त्यांच्याच नावाने चालतो. राज्यामध्ये राज्यपाल प्रमुख असतो पण सर्व कारभार त्याच्याच नावाने चालतो. सेम तशीच पद्धत कोणत्या कायद्यानुसार सुरू करण्यात आली होती? 1947च्या कायद्यानुसार. 12वं वैशिष्ट्य, भारताचा सम्राट हा शब्द काढून टाकण्यात आला. आणि 13वं वैशिष्ट्य आणि शेवटचं, भारत मंत्र्याचे नागरी सेवांमधील नियुक्ती करणे आणि पदांमध्ये आरक्षण ठेवणे हे काय करून टाकलेले? बंद करण्यात आले. बघा, भारत मंत्री हे पदच रद्द करण्यात आलं होतं 1947च्या कायद्यानुसार. त्याचे अधिकार पण काय केले झालेले त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपले 1773 ते 1947 दरम्यानचे कायदे संपलेले आहेत बघा. जवळपास 28-29 मिनिटाचं लेक्चर झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये आपण कंप्लीट हे कायदे संपवलेले आहेत. आणि हे जे लेक्चर होतं ते रिव्हिजन स्वरूपातलं लेक्चर होतं. हे लेक्चर तुम्हाला समजलेलं असेल बघा. जर एखादा पॉईंट जर समजलेला नसेल तर प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही ते डिटेल लेक्चर वाचू शकता किंवा ऐकू शकता बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला तो पॉईंट क्लिअर होऊन जाईल बघा. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण मूळ राज्यघटनेला सुरुवात करत आहोत बघा.